ठाणे विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होणार आहे। महायुतीचे रवींद्र फाटक बिनविरोध निवडून येणार आहेत। मवियाचे उमेदवार अभिजित पवारांनी माघार घेतलेली आहे। आमदार बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही मोठी खेळी खेळलेली आहे। तर ठाण्यामध्ये मवियाच्या उमेदवारांना माघार घेतलेली आहे, त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणजेच शिवसेनेचे रवींद्र फाटक हे बिनविरोध निवडून येणार आहेत। मवियाचे उमेदवार अभिजित पवार यांनी निवडणुकीमधून माघार घेतल्यानं ही निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध होतीये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी खेळी खेळलेली आहे आणि या संदर्भात बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत आहेत। शुभम, ठाण्यामध्ये यंदाची ही विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। मवियाच्या उमेदवारांना माघार घेतलेली आहे। शिंदेंची ही मोठी खेळी मानली जाते। निश्चितच पाहिलं तर ठाणे विधान परिषदेवरती आता बिनविरोध पहिलीच निवडणूक होणार आहे आणि यामध्ये पण पाहिलं तर ठाणे विधान परिषदेवरती सर्वांचंच लक्ष जे आहे ते लागलं होतं, कारण शिवसेनेचा हा गड आहे आणि या गडावरती भाजपने देखील त्यांनी मागणी केली होती अगदी पहिल्याच दिवसांपासून आणि मोठा चुरशीची लढत पाहत असताना शिवसेनेला ही जागा मिळाली होती आणि त्याचबरोबर आमदार रवींद्र फाटक यांनाही पुन्हा संधी देण्यामध्ये आली होते आणि असं सर्व चित्र असतानाच त्यावेळेस भाजपचे काही प्रमुख जे आमदार होते ते देखील त्या ठिकाणी अनुपस्थित होते आणि यामुळे अनेक चर्चांना उदाहरणं जे आहेत ते आले होते आणि असं सर्व चित्र असतानाच त्या ठिकाणी महाविकास आघाडीमधून देखील एक उमेदवार जो आहे तो देण्यात आला होता आणि त्या उमेदवारावरती जे आहे ते पहिल्याच दिवसांपासून भाजप असेल किंवा शिवसेना असेल या दोन्ही पक्षांकडून जे आहे ते टीका करण्यात येत होती की मवियाने जो उमेदवार जो आहे तो नौखा दिलेला आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा अनुभव नाहीये आणि असं सर्व चित्र असतानाच अगदी 2 दिवसानंतर त्या उमेदवाराने आता अखेरीस माघार घेतलेली आहे। असं कुठेतरी सांगण्यात येतं की राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून त्या उमेदवाराने ही माघारी जी आहे ती घेतलेली आहे। या उमेदवाराच्या माघारीनंतर आपण पाहिलं तर ठाणे विधान परिषद ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याची शक्यता आहे आणि शिवसेनेचा एकंदरीत जो संपूर्ण मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे। शिंदेंना त्यांचा गड राखण्यामध्ये पुन्हा एकदा यश आलेलं आहे आणि शिंदेंचीच ही कुठेतरी एक मोठी खेळी देखील असावी अशा देखील चर्चा आता सध्या रंगताना पाहायला मिळतात। नक्की शुभम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।